तरी आता इथंच कालचा तेवढा रिझल्ट परत करू शकतो आपण. मटेरियल 2050 क्लायंट 001 डिस्प्ले प्लॅनिंग मोड जुना प्लॅन डिलीट करतो. कोटा अरेंजमेंट आपला एक्झिस्ट करतोय 4 विंडरसाठी. त्याला रन केल्यानंतर जे काय कोटाच्या बेसिसवरती पर्सेंटेज ॲप्लिकेबल होत आहे, माझ्याकडे अवेलेबल क्वांटिटी 0 आहे. ठीक आहे. आणि 4 विंडरसाठी मी कोटा मेंटेन केला होता. 11,000, 11,001, 11,003 आणि व्हेंडर 001. ठीक आहे. प्रत्येकाला एक कोटा होता 60 काहीतरी 50%, 30% त्या हिशोबाने. ठीक आहे. तर प्रत्येकाचा जो काय पर्सेंटेज आले कोटाचा, तर प्रोपोर्शनमध्ये हा जो ही जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे ती डिस्ट्रीब्यूट झाली आहे 4 विंडरमध्ये. आणि आपण कंडिशन टाकली होती मिनिमम स्प्लिट क्वांटिटी. इथे जर बघशील ठीक आहे, इथे आपण कंडिशन टाकली आहे मिनिमम स्प्लिट क्वांटिटी 1500. आपली क्वांटिटी 1500 पेक्षा जास्त आहे. का? कारण मी मटेरियल मास्टरमध्ये ऑर्डर पॉईंट 7,000चा मेंटेन केला आहे. इथे जी टोटल क्वांटिटी आहे ते फायनली 7,000ची. 7,000पैकी मग सगळी क्वांटिटी इथे डिस्ट्रीब्यूट केली सिस्टमने याच्या बेसिसवरती. इथे मिनिमम 1500 आहे. 1500च्या वरती गेली मग स्प्लिट होणार आहे. ठीक आहे. आणि इथं जर मी गेलो आयटम मध्ये हा कोटा आहे. या कोटाच्या बेसिसवरती जी काय क्वांटिटी असेल ती इथे सिस्टममध्ये अलोकेट होणार. इथे पण तेवढीच अलोकेट झाली. का? कारण अगोदरच्या ज्या PR होत्या त्या PR मी डिलीट केल्या होत्या. म्हणून जो MRPचा रिझल्ट असणार आहे तो तुझा इकडे असणार आहे सेम. ठीक आहे. तर हा पार्ट झाला. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रेग्युलर व्हेंडर. ठीक आहे. रेग्युलर व्हेंडरसाठी इकडे आपण रेग्युलर व्हेंडर जनरली कधी यूज करतो, तर रेग्युलर व्हेंडर आपण अशा सिच्युएशनमध्ये यूज करतो की असं एखादं मटेरियल असेल किंवा मल्टिपल मटेरियल्स असतील. ठीक आहे. ते मटेरियल आपल्याला क्लायंट वाईड एकाच व्हेंडरकडून बाय करायचं आहे. क्लायंट वाईड म्हणजे काय? एका क्लायंटमध्ये 10 कंपन्या असतील, 10 कंपन्यांचे 10 प्लांट्स असतील. सगळ्या प्लांट्समध्ये ते मटेरियल मला एकाच व्हेंडरकडून बाय करायचं आहे. ठीक आहे. अशा सिच्युएशनमध्ये मी रेग्युलर व्हेंडर यूज करतो. म्हणजे मला कंपनीची फरक पडत नाही किंवा मला प्लांटची फरक पडत नाही. कोणताही प्लांट असू दे, कोणतीही कंपनी असू दे, मला तोच व्हेंडर पाहिजे. ज्यावेळेस बिझनेस असं म्हणतो की माझी अशीची रिक्वायरमेंट आहे, त्यावेळेस रेग्युलर व्हेंडरचं जे इंडिकेटर आहे ते आपण इन्फो रेकॉर्डमध्ये मेंटेन करतो. ठीक आहे. म्हणजे काय की एक मटेरियल घेतला, ठीक आहे, आणि एक व्हेंडर घेतला, त्या व्हेंडर इन्फो रेकॉर्डमध्ये जर मी रेग्युलर व्हेंडरचे इंडिकेटर मार्क करतो तर तो एक व्हेंडर फिक्स होऊन जातो आपल्याला. आणि त्या सिच्युएशनमध्ये काय असतं की आपण जे आपले सोर्स लिस्ट मेंटेन असेल किंवा दुसरे सोर्सेस ऑफ सप्लाय मेंटेन असतील ते ऍप्लिकेबल राहत नाही. ठीक. आता सिस्टम इथे काय म्हणतोय, यू यूज द रेग्युलर व्हेंडर इंडिकेटर इन द इन्फो रेकॉर्ड टू स्पेसिफाय दॅट अ मटेरियल इज टू बी प्रोक्युअर क्लायंट वाईड फ्रॉम दिस व्हेंडर. क्लायंट वाईड बाय करायचं असेल तर नंतर the regular vendor is thus comparable with the fixed vendor that you can specify in the source list for the lower organizational level plant. ठीक है. You should use the regular vendor function only if you have nothing other than the info record stored in the system for the material. आपण रेग्युलर व्हेंडर फंक्शन तेव्हा यूज करू शकतो जेव्हा आपल्याकडे इन्फो रेकॉर्ड शिवाय दुसरी कुठलीच गोष्ट अवेलेबल नाही. म्हणजे सोर्सेस असेल, कॉन्टॅक्ट असतील वगैरे ह्या गोष्टी नसतील आणि आपल्याला फक्त रेग्युलर व्हेंडर पाहिजे, तर आपल्याला फक्त इन्फो रेकॉर्डच पाहिजे. इन्फो रेकॉर्ड शिवाय दुसरी कुठली गोष्ट अवेलेबल नसायला पाहिजे सिस्टममध्ये. ठीक आहे. आणि एका व्हेंडरसाठी आपण इन्फो रेकॉर्ड बनवला, त्याला आपण रेग्युलर व्हेंडर मार्क केला, त्याच्यानंतर आपण दुसरा इन्फो रेकॉर्ड बनवला दुसऱ्या व्हेंडरसाठी. ठीक आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जर आपण दुसऱ्या व्हेंडरला रेग्युलर व्हेंडर मार्क करतो तर सिस्टम एक वॉर्निंग देईल की माझा ऑलरेडी एक व्हेंडर अवेलेबल आहे.
ठीक आहे. जर बदलायचा असेल तर बदलू देतो, पण बदलल्यानंतर जो पहिला इन्फो रेकॉर्ड असतो ज्याच्यामध्ये आपण रेग्युलर व्हेंडर मार्क केलेला आहे, ठीक आहे, तो तिथला एक रेग्युलर व्हेंडरचा मार्क रिमूव्ह करतो आणि जो नवीन इन्फो रेकॉर्ड आपण मेंटेन करतोय नवीन व्हेंडरसाठी तिथे तो मार्क अपडेट करून देतो. ठीक आहे. आता हे सिस्टम मध्ये बघू आपण की कुठे होत आहे. याच्यासाठी एक काम करू, आपल्याला दुसऱ्या गोष्टी नको आहे तिथे. ठीक आहे. तर इथे सिस्टम मध्ये एक नवीन मटेरियल बनवतो. 2080 आपला मटेरियल क्रिएट झाला. 2080 साठी मला एक इन्फो रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे. सप्लायर फॉर एक्झाम्पल हा घ्यायचा आहे मला, परचेसर. आता इथे मी हे जे लेवल्स आहेत ह्या लेवल्स मेंटेन करू शकतो. ठीक आहे. पण जो माझा इन्फो रेकॉर्ड आहे, जो रेग्युलर व्हेंडर आहे, हा माझा जनरल डेटा असतो. त्या जनरल डेटामध्ये मला तो मेंटेन करायचा आहे. आणि जो जनरल डेटा कुठल्याही मास्टरचा असेल, मटेरियल मास्टरचा बेसिक डेटा हा जनरल असतो. याचा ही जी स्क्रीन आहे, ठीक आहे. आता मी इकडे परचेस ऑर्ग मध्ये गेलो, इथे मला आता ऑप्शन येतोय जनरल डेटाचा. हा ऑप्शन येतो जनरल डेटाचा. म्हणजे जनरल डेटा कुठल्याही मास्टरमध्ये तुझा बिझनेस पार्टनर असणार, म्हणजे सप्लायर असेल, वेंडर असेल, कस्टमर असेल, ठीक आहे, सगळीकडे जनरल मास्टर असेल तो तुझा क्लायंट लेवलला मेंटेन होतो. क्लायंट लेवलला मेंटेन होतो म्हणजे तिथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुझ्या त्या प्रत्येक प्लांटला ऍप्लिकेबल असतात, प्रत्येक कंपनी कोडला ऍप्लिकेबल असतात. ठीक आहे. आता इथे पण मला काय करायचं आहे, सॉरी मी परत जनरल वरती जातो. जनरल वरती आलो. जनरल वरती माझ्याकडे सप्लाय ऑप्शन मध्ये ऑप्शन रेग्युलर व्हेंडर हा मी इथे चेक करणार. मला हाच पाहिजे, तू याच्या व्यतिरिक्त दुसरा व्हेंडर नको या पर्टिक्युलर मटेरियल साठी. मी याला रेग्युलर सप्लायर मेंटेन केला. याला मी सेव्ह करतो. माझा इन्फो रेकॉर्ड मेंटेन झालेला आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट ही झाली माझी क्लायंट लेवलला. ठीक आहे. जस्ट इन केस जर मला प्लांट लेवलला सुद्धा गरजेचं नाही की तुला करायलाच पाहिजे, ठीक आहे, पण जर मला प्लांट लेवलला सुद्धा रेग्युलर व्हेंडर मार्क करायचा, ठीक आहे, तर तो मी कसा करणार. तर त्याच्यासाठी माझ्याकडे एक पाथ आहे, मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेसिंग, सोर्स डिटर्मिनेशन, डिफाईन रेग्युलर सप्लायर. ठीक आहे. इथे जर मी गेलो तर इथे प्लांट आहेत आणि इथे चेकबॉक्स आहे. मला कोणत्या प्लांटसाठी रेग्युलर सप्लायर पाहिजे मेंटेन करायचा आहे, ठीक आहे, ते इथे मी मेंटेन करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथे माझा प्लांट आहे P001. ठीक आहे. या प्लांटसाठी पण मला पाहिजे, एनिवे क्लायंट लेवलला आहे माझ्याकडे, पण पर्टिक्युलरली याला पाहिजे तर मी ते करू शकतो. याचा जर मी फोन बघितला, टेक रेग्युलर सप्लायर इन टू अकाउंट, indicator specifying whether or not the regular supplier is to be taken into account in the source determination process. Set this indicator if you wish the regular supplier to be taken into account in the source determination. ज्यावेळेस आपण सोर्स डिटर्मिनेशन करणार आहे, आता आपण सोर्स डिटर्मिनेशन कुठे करतो,
ज्यावेळेस आपण युजली PR बनवतोय त्यावेळेस आपला सोर्स डिटर्मिनेशन होतो. जर आपला पर्टिक्युलर ह्या प्लांटसाठी सोर्स डिटर्मिनेशन रेग्युलर व्हेंडरच्या बेसिसवरती व्हायला पाहिजे तर आपण इथे याला चेक करणार. रेग्युलर सप्लाय विल बी सजेस्टेड एज सोर्स ऑफ सप्लाय. इथे चेक केलं तर रेग्युलर जो सप्लाय आहे या पर्टिक्युलर प्लांटमध्ये तो आपल्याला सजेस्ट करणार. तर ह्या दोन गोष्टी, ह्या दोन याला आपण म्हणू शकतो की प्रेरिक्विजिट आहे रेग्युलर सप्लायसाठी. ठीक आहे. पहिली कोणती, इन्फो रेकॉर्डमध्ये रेग्युलर सप्लायर मार्क करायचा आणि प्लांट लेवलला इथे एक रेग्युलर सप्लायर तुला मार्क करायचा. आता आपला रेग्युलर सप्लाय झाला, इन्फो रेकॉर्ड मेंटेन. मी फॉर एक्झाम्पल इथे एखादा परचेस रिक्वेशन बनवतो. सो डिटर्मिनेशन करतो, टेस्ट रेग्युलर सप्लायर असाइनमेंट मटेरियल 2080 क्वांटिटी 1000 प्लांट P001 50. ठीक आहे. माझा हा वेंडर 11,000 आणि याचा इन्फो रेकॉर्ड 216. याचं नाव पण येतं इन्फो रेकॉर्ड रेग्युलर सप्लाय. ठीक आहे. हा माझा रेग्युलर वेंडर थ्रू असाइन झाला. ठीक आहे. रेग्युलर वेंडरचा कन्सेप्ट कळत होता सोर्स डिटर्मिनेशनमध्ये. म्हणजे आपण आतापर्यंत काय काय बघितलंय, कोटा अरेंजमेंट बघितलं, सोर्स लिस्ट बघितलं, इन्फो रेकॉर्ड्स बघितले आणि शेड्युलिंग ॲग्रीमेंट्स बघितले. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हा अजून एक ऑप्शन आहे, याच्या बेसिसवरती रेग्युलर सप्लायरच्या बेसिसवरती आपण याला असाइन करू शकतो. ठीक आहे. मी याला फॉर एक्झाम्पल सेव्ह करतो. आता हा मी सेव्ह केला. ठीक आहे. एक इन्फो रेकॉर्ड सेव्ह केला. आता मी लेट्स से 11,001 साठी मी या वेंडरसाठी मी रेग्युलर सप्लाय मेंटेन केलेला आहे. मी याला बदलवतो. ठीक आहे. 11,001 करतो, याला घेतला, याला मी रेग्युलर सप्लायर केला. ठीक. मला इथे वॉर्निंग दिली, अप टू नाव सप्लायर 11,000 हॅज बीन रेग्युलर सप्लायर फॉर दिस मटेरियल. ठीक आहे. इथे तो वॉर्निंग देतो आणि जर मी याला तरी सेव्ह करतोय. ठीक आहे. इथे मी काहीतरी डिटेल्स टाकतो. इथे फॉर एक्झाम्पल 20 रुपये. आता जर मी सेव्ह करतोय तर माझा रेग्युलर सप्लायर जो आहे रेग्युलर वेंडर तो माझ्या जुन्या इन्फो रेकॉर्डमधून चेंज होईल. हा जुना वेंडर या इन्फो रेकॉर्डमधून आहे बघा. इन्फो रेकॉर्ड रेग्युलर सप्लायर हा बनवला होता आपण, तिथून माझा रेग्युलर सप्लायर रिमूव्ह झाला. आणि मला हे जर टेबल लेवलला बघायचं आहे तर EINA आणि EINE हे दोन टेबल आहेत तुझे इन्फो रेकॉर्डसाठी. ठीक आहे. इथे मी मटेरियल टाकतो 2080. माझे 2080 साठी ह्या मटेरियलसाठी दोन इन्फो रेकॉर्ड बनवले आहेत आपण 2016 आणि 2017. ठीक आहे. याला जर मी इकडे आलो, इथे हा जो इंडिकेटर आहे रेग्युलर सप्लायरचा हा दुसऱ्या वेंडरसाठी, हा अगोदर पहिला वेंडरसाठी होता. ठीक आहे. इथे आपण बघू शकतो कुठल्याही एका वेंडरला तो इंडिकेटर राहणार. इथे 100 वेंडर्स असतील. ठीक आहे. पण 100पैकी एकालाच हा इंडिकेटर मार्क असणार आहे. नंतर नेक्स्ट काय आहे, ब्लॉकिंग सप्लाय सोर्सेस ऑफ सप्लाय. तर ब्लॉकिंग आपण कसं करतो, आपण ऑलरेडी या गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या गोष्टी. आता हे फॉर एक्झाम्पल व्हेंडर मास्टर आहे. आपल्याला व्हेंडर मास्टरमध्ये पण ब्लॉक करता येतं. सप्लाय सोर्सेस आपला युजली काय असणार आहे, वेंडर असणार आहे. ठीक आहे. एक्सटर्नल सप्लाय घेतला आपण तर वेंडर असतो. तर एखादा वेंडरला जर मला ब्लॉक करायचं तर मी कुठे करू शकतो, आता ऑलरेडी मी 2-3 दाखवले तुझ्या हिशोबाने कुठे कुठे करू शकतो आपण. जेव्हा आपण समजा वेंडर
क्रिएट करतोय तेव्हा एक ब्लॉक करू शकतो. अजून त्याच्यानंतर त्याच्या इन्फो रेकॉर्ड मध्ये मी त्याला हे करता येईल. इन्फो रेकॉर्डला आपण डिलीट करू शकतो पण वेंडरला ब्लॉक नाही करतो. डबल पीओ क्रिएट करताना तिथे पण ऑप्शन नाही, पीओ क्रिएट करताना तो वेंडर टाकून देतोय. ते आपण वेंडर टाकतोय तिथे जर तो ब्लॉक असेल पीओ क्रिएट करताना तर तो आपल्याला एरर देईल की ब्लॉक आहे. पण ब्लॉक करण्यासाठी ऑप्शन कुठे कुठे आपल्याकडे एक हा ऑप्शन आहे, ठीक आहे. सप्लायर मास्टर, ठीक आहे. सप्लायर मास्टर मध्ये सुद्धा कुठे तुझ्याकडे परचेसिंग व्ह्यू असतो, एक कंपनी कोड डेटा असतो, ठीक आहे. परचेसिंग व्ह्यू मध्ये ब्लॉक केला तर तुझा तो पीओ क्रिएट करण्यासाठी ब्लॉक होतो. ते दोन ऑप्शन असतात, ऑल परचेसिंग ऑर्गनायझेशन साठी ब्लॉक करायचा किंवा जी परचेस ऑर्ग आपण सिलेक्ट केलेली तिच्यासाठी ब्लॉक करायचा. हे कुठे बिझनेस पार्टनर सप्लायर मास्टर. आता इथे हा कुठे कुठे ब्लॉक करतात याच्याशिवाय, म्हणजे इथे जर ब्लॉक केला तर आपली सोर्स लिस्ट सुद्धा ऍप्लिकेबल होत नाही, ठीक आहे. आपण मेंटेन जरी केली तरी ती ब्लॉक राहणार आहे. त्याच्यानंतर कोटा अरेंजमेंट मध्ये जर तो वेंडर असेल तो तिथे सुद्धा ब्लॉक करतो. त्याशिवाय आपण RFQ काढू, शेड्युलिंग ऍग्रीमेंट बनवू, कॉन्ट्रॅक्ट बनवू, ठीक आहे, पीओ बनवू, इथे सगळ्या गोष्टीमध्ये तो ब्लॉक होऊन जातो. म्हणजे हा अलाव नाही करत इथे जर सप्लायर मास्टर मध्ये केलं तर. आता सप्लायर मास्टर मध्ये जर दाखवायचं तर फॉर एक्झाम्पल एखादा वेंडर घेऊ आपण, BP 11,001 येतं. या वेंडर मध्ये डिस्प्ले मोड मध्ये जातो मी. ओके, नाव FLVN01 हा माझा सप्लायर रोल आहे. त्याच्या परचेसिंग मध्ये जर मी गेलो इथे स्टेटस आहे, ही माझी परचेस ऑर्ग आहे. इथे मला तो ऑप्शन येतो डिलिशन फ्लॅग फॉर परचेस ऑर्ग किंवा परचेस ब्लॉक परचेस ऑर्ग लेवल. सगळ्या परचेस ऑर्ग साठी ब्लॉक करायचा असेल तर सेकंड ऑप्शन, या पर्टिक्युलर परचेस ऑर्ग मध्ये ब्लॉक करायचा असेल तर हा ऑप्शन आहे माझ्याकडे ब्लॉकिंग करायसाठी. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त इथे माझा FI सप्लायर आहे, हा कंपनी कोड डेटा आहे, ठीक आहे. इथे कंपनी कोड मध्ये गेलो, इथे सुद्धा माझ्याकडे स्टेटस आहे. स्टेटस मध्ये काय पर्टिक्युलरली ह्या कंपनी कोड मध्ये जर मला ब्लॉक करायचं असेल 2025 तर इथे कंपनी कोड डिलिशन ब्लॉक, ठीक आहे. इथे ब्लॉक केल्याने काय होते, माझे जे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहेत ते पोस्ट नाही होणार आहे, किंवा माझी जी इनवॉइस आहे ती पोस्ट नाही होणार आहे, जे माझं बिल बनवायचे ते होणार नाही, इनवॉइस बनवायचे ते पोस्ट होणार नाही, ठीक आहे. जर अकाउंटिंग रिलेव्हंट तुला ब्लॉक करायचं तर कंपनी कोड डेटा मध्ये, जर तुला पीओ रिलेव्हंट ब्लॉक करायचं तर परचेसिंग व्ह्यू मध्ये, ठीक आहे. तर हा जरा तुझा बिझनेस पार्टनर लेवलला ब्लॉक करायचा. याच्या व्यतिरिक्त आपण सोर्स लिस्ट सुद्धा बनवली होती. सोर्स लिस्ट मध्ये सुद्धा तुझा ब्लॉकिंगचा इंडिकेटर होता, ठीक आहे. सोर्स लिस्ट बनवली होती. साठी होतं का आपण बनवलेली, ठीक आहे. इथे हा तुझा फिक्स इंडिकेटर आहे, त्याच्या बाजूला तुझा ब्लॉक इंडिकेटर आहे. इथे जो कुठला तुझा सप्लायर असणार आहे त्याला जर तू इथे ब्लॉक करतो इथे सुद्धा तू ब्लॉक करू शकतो, ठीक आहे. हे तुझे दोन ऑप्शन झाले, सप्लाय सोर्सेस ऑफ सप्लाय किंवा जो व्हेंडर आहे तो ब्लॉक करायला. सेम इथे जर तू ब्लॉक केला, ठीक आहे, इथे कधीपर्यंत ब्लॉक राहणार आहे, पर्टिक्युलर व्हॅलिडिटी मध्ये तो ब्लॉक राहणार आहे. ही व्हॅलिडिटी जी असेल त्या पिरियड मध्ये तो ब्लॉक राहणार, ती डेट गेली तिच्या मागे तिच्या पुढे, ठीक आहे. त्याच्यानंतर तो परत यूज करू शकतो आपण त्याला. तर इथे कंडिशन्स काय ते BP मध्ये आपल्याला कंडिशन नाही व्हॅलिडिटीची, पण इथे ज्यावेळेस आपण सोर्स लिस्ट मेंटेन करतो, सोर्स लिस्ट मध्ये इथे तुला व्हॅलिड फ्रॉम डेट असते आणि व्हॅलिड टू डेट असते. ह्या डेट मध्ये तू याला ब्लॉक करू शकतो, या व्हॅलिडिटी पिरियड मध्ये तू याला ब्लॉक करू शकतो, आणि इथे तुला मल्टिपल वेंडर्स ब्लॉक करता येतात, ठीक आहे. आता सेम पीओ मध्ये इथे ब्लॉक केल्यानंतर पीओ तुझा क्रिएट होणार नाही. परत कोटा अरेंजमेंट मध्ये तू यूज नाही करता येणार आहे. परत तू PR बनवला, PR मध्ये सोर्स डिटर्मिनेशन तुझं होणार नाही, ठीक आहे. व्यतिरिक्त
ठीक आहे. तर ब्लॉकिंग झालं आणि आपलं रेग्युलर व्हेंडर झालं. त्यानंतर आहे क्रिएट परचेस ऑर्डर विथ सोर्स डिटर्मिनेशन. ओके, व्हेंडर अननोन. फॉर एक्झाम्पल काल आपण 2050 साठी कोटा मेंटेन केला ना. ठीक, तोच आहे. आता आपल्याकडे फॉर एक्झाम्पल सोर्सेस ऑफ सप्लाय मेंटेन आहेत एखाद्या मटेरियलसाठी. ठीक आहे, पण तुला माहिती नाहीये की नक्की कोणता सोर्स ऑफ सप्लाय तुला यूज करता येईल किंवा तुला त्याची इन्फॉर्मेशन नाहीये. तुला पीओ बनवायचा आहे. ठीक आहे, आणि जो सोर्स ऑफ सप्लाय तो ऑटोमॅटिकली असाइन व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये व्हेंडर अननोन असताना आपण पीओ बनवू शकतो आणि त्याला सोर्स ऑफ सप्लाय असाइन करू शकतो. तर तो कसा करायचा, तर आपल्याकडे ट्रान्झॅक्शन कोड आहे ME25. जर तो ॲक्सेस केला, इथे तुला डॉक्युमेंट टाईप द्यायचा आहे, परचेस ऑर्डर डेट आजची डेट आहे, परचेसिंग ग्रुप कुठलाही आहे. ठीक आहे, आणि सोर्स डिटर्मिनेशन चेक करायचं, बाकी कोणत्या प्लांटमध्ये पाहिजे वगैरे ते टाकायचे. ह्या ज्या गोष्टी आहेत या तू कॉन्ट्रॅक्टमध्ये सिमिलरली बघितलेल्या आहेत किंवा तू शेड्युलिंग ॲग्रीमेंटमध्ये पण आपण अशाच गोष्टी एंटर करत होतो. ठीक आहे, त्याला मी एंटर केलं. इथे कोणकोणते मटेरियल तुला ऑर्डर करायचे ते मटेरियल तू इथे एंटर करू शकतो. इथे ठीक आहे, इथे तुझा मटेरियल आहे. फॉर एक्झाम्पल 2050 मी मटेरियल घेतलं. ठीक आहे, ओके, डिलिव्हरी डेट टाकतो मी 5 तारीख. किती क्वांटिटी पाहिजे मला, 1000 क्वांटिटी. ठीक आहे, मी डेटा एंटर केला. डेटा एंटर केल्यानंतर माझं मटेरियलचं डिस्क्रिप्शन आलं, मटेरियल ग्रुप आला, प्लांट वगैरे मी आधीच टाकलेला होता. अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी असेल, आयटम कॅटेगरी असेल. ठीक आहे, तर तू इथे टाकू शकतो. यालाच मी घेतलं. इथे गेलो मी आयटम डिटेल्समध्ये. इथे माझा 11001 फिक्स्ड व्हेंडर ऑलरेडी असाइन आहे. हा कुठून आला, त्याचा आपण कोटा अरेंजमेंट मेंटेन केलेला आहे. ठीक आहे, कोटा अरेंजमेंट वरून हा फिक्स व्हेंडर इथे असाइन झालेला आहे. तर इथे आपण व्हेंडर टाकला होता का, युजल पीओ मध्ये आपण सगळ्यात अगोदर व्हेंडर टाकतो. ठीक आहे, पण इथे व्हेंडर नाही टाकला. इथे सोर्स ऑफ सप्लाय माझा असाइन झालेला आहे. आता इथे पण बघू शकतो, जर याच्या अगेन्स्ट काही रिलीज स्ट्रॅटेजी आहे, नॉट कवर्ड बाय रिलीज स्ट्रॅटेजी, म्हणजे इथे काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही आहे. ठीक आहे, इथे मला 2 ऑप्शन आहेत, सेव्ह ॲज रिक्विजिशन, आणि जर इथे क्लिक केलं तर इथे मी पीओ बनवू शकतो, जनरेट परचेस ऑर्डर. ठीक आहे, जर मला ह्या मटेरियलची डिरेक्ट आता पीओ बनवायचा आहे, कारण माझा सोर्स ऑफ सप्लाय तर असाइन आहे, माझा व्हेंडर असाइन आहे, मी डिरेक्टली पीओ पण बनवू शकतो. किंवा मला जर रिक्विजिशनच बनवायची आहे, फक्त PR बनवायचा, तर मी तसंही करू शकतो. आता मी त्याला घेतलं, लाईन सिलेक्ट करायची, कोणत्या मटेरियलसाठी पीओ बनवायचा आहे, मी याला सिलेक्ट केलं, जनरेट परचेस ऑर्डर. तो मला आता ME21 यांच्या स्क्रीनवरती आणतो. ठीक आहे, ही माझी लिस्ट आहे. हा माझा ब्लँक आहे, इथे माझा व्हेंडर अपडेट झाला आहे. मी याला घेणार, इथे ओपन रिक्विजिशन मध्ये दाखवतोय, याला घ्यायचा, इथे अडॉप्ट वरती क्लिक करायचं. ठीक आहे, माझ्या डिटेल्स इथे कॉपी झालेल्या आहेत, मटेरियलची प्राइस काय होती वगैरे त्या गोष्टी सगळ्या इन्फो रेकॉर्ड मधून आलेल्या आहेत. माझा मटेरियल आपण ME25 मध्ये टाकला होता आणि मी सिम्पली याला सेव्ह करणार. स्टँडर्ड परचेस ऑर्डर क्रिएटेड अंडर नंबर 41. ही माझा पीओ. ज्यावेळेस मला व्हेंडर माहीत नव्हता की कोणत्या व्हेंडरला माझे पीओ जायला पाहिजे, पण माझा पीओ इथे बनला. हाच आहे, हाच आहे 2050 मटेरियल, तुझा 11001 व्हेंडर. ठीक आहे, प्राइस वगैरे अपडेट झाली आहे. इन्फो रेकॉर्ड मध्ये जे काही कंडिशन असेल त्याच्या बेसिसवर तुझा इथे पीओ रेडी होऊन जाते. त्यानंतर अननोन व्हेंडरची केस झाली. इथे परचेस ऑर्डर
पी आर वगैरे तू बनवून बघ. पी आरचा जो ऑप्शन होता त्याच्यावरती क्लिक केला की तुझा पी आर नंबर तुला डिस्प्ले करून देईल सिस्टम. ठीक आहे. एक्सटर्नल सोर्सिंग काय आहे तर इथे ही जी एक्सटर्नल सोर्सिंग आहे ही सिस्टमच्या रेफरन्सने घेतली जाते. ही सिस्टम तुझी SAP सिस्टम आहे, ही सिस्टम तुझी SRM सिस्टम आहे. तर ह्या दोन वेगवेगळ्या सिस्टम आहेत. जर तू परचेस रिक्वेशन SAP मध्ये बनवतोय आणि ही रिक्वेशनला तुला दुसऱ्या सिस्टम मध्ये घेऊन परचेस ऑर्डर बनवायची आहे, कॉन्ट्रॅक्ट बनवायचा आहे, ऑप्शन करायचं आहे. ठीक आहे. तर ते शेड्युलिंग ॲग्रीमेंट सोबत इंटरकनेक्ट करायचं आहे. ठीक आहे. तर ही जी सिस्टम आहे ती SRM. फॉर एक्झाम्पल SRM म्हणजे काय, सप्लाय रिलेशनशिप मॅनेजमेंट. याच्या जागेवरती तुझी अरिबा असू शकते किंवा एखादी थर्ड पार्टी सिस्टम असू शकते. तर कंपनी वाईड बऱ्याचशा सिस्टम इंटिग्रेटेड असतात. तर तुझा पी आर आपल्या सिस्टम मध्ये बनवला, SAP मध्ये बनवला, तो पी आर आपण थर्ड पार्टी सिस्टम मध्ये जाणार किंवा SRM मध्ये नेऊ शकतो आणि ती सिस्टम ह्या पी आरच्या अगेन्स्ट PO बनवणार किंवा कॉन्ट्रॅक्ट बनवणार. ठीक आहे. तर याला म्हणतो आपण एक्सटर्नल सोर्स. हे सिस्टमच्या रेफरन्स मध्ये येतं कारण ही जी SRM आहे ही SAP साठी एक्सटर्नल सिस्टम आहे, हे ERP सिस्टमसाठी SRM एक्सटर्नल आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये लिंक कशी असते, जर इथे RFC कॉल असतो किंवा XML असतो किंवा IDOC असतो, हे जे झाले तुझे मीडियम झाले की ह्या मीडियम थ्रू तुझा जो PR चा डेटा आहे तो XML मध्ये जाणार. XML म्हणजे एक नॉर्मल टेक्स्ट फाईल असते, टेक्स्ट फाईल मध्ये तुझा डेटा मेंटेन असतो, कोणती कंपनी आहे, कोणता प्लांट आहे, कोणतं मटेरियल आहे, क्वांटिटी वगैरे सगळ्या डिटेल्स तिथे असतात. ठीक आहे. आणि तो घेतो आणि ह्या सिस्टम मध्ये शेअर करतो. इथे आल्यानंतर ही सिस्टम प्रोसेस करते. प्रोसेस केल्यानंतर मग आपल्याला इथे ऑप्शन दिलं जातात, मग PO बनवायचा की काय करायचं. ठीक आहे. ही झाली तुझी एक्सटर्नल सोर्सिंग. हे फ्रेशर्स लेवलला काही विचारत नाही तुला या लेवलवरती. ज्यावेळेस तुला 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स येईल समजा, त्यावेळेस मग तू हे यूज करू शकतो कुठे ना कुठे. तर हे करण्यासाठी तुला काही कस्टमायझेशन करायची गरज असते. आता आपल्या सिस्टममध्ये तर नाही. ठीक आहे. इथे तुला बापी बाडी वगैरे असतात. बाडी म्हणजे काय, तुझे बिझनेस आयडिन्स वगैरे असतात. ठीक आहे. ह्या इम्प्लिमेंट करावं लागतात. ठीक आहे. ह्या इम्प्लिमेंट करायचा त्यांनी पाथ पण दिलेला आहे. मटेरियल्स मॅनेजमेंट, पर्चेसिंग पोर्टल, बिझनेस आयडिन्स फॉर पर्चेसिंग पोर्टल आणि बाडी. ठीक आहे. हा पाथ आहे. हा पाथ आपण सिस्टम मध्ये बघू शकतो पण तिथे आपल्याला करण्यासारखं काही नाही. ठीक आहे. आणि आपल्याकडे SRM पण नाही. आणि युजली ह्या गोष्टी तेव्हाच होतात ज्यावेळेस आपल्याला इंटिग्रेशन करायचं असतं एखाद्या दुसऱ्या सिस्टम सोबत. ठीक आहे. एंट्री लेवलला आपण हे कामं नाही करत. तर हा पाथ एकदा स्वतः बघून घेशील समजा की दाखवायचं काय यायचं. नाहीतर एक मिनिट SAP reference IMG, materials management, purchasing, portal, business items for purchasing. इथे असेल करायचं. हे बघ, चेंज ऑफ फील्ड कंट्रोल फॉर PR, PO आयटम वगैरे इथे बरेचसे ऑप्शन्स तुझे इथे असतात. इथे पोर्टलचं ऑप्शन मे बी ECC साठी असणार आहे. तरी बघतो इथे पोर्टल आहे. स्टॅटिस्टिक्स, कंडिशन, कॉन्फिगरेशन, कॉन्ट्रॅक्ट, पार्टिसिपेशन, सोर्सिंग, सोर्स लिस्ट, नेगोशिएशन. पोर्टल नाही आहे. S4 मध्ये पोर्टल नसेल. S4 मध्ये इथेच असणार आहे बिझनेस आयडिन्स फॉर पर्चेसिंग मध्ये सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हे तुला एक्सप्लोर करायचं तर तू इथे एक्सप्लोर करू शकतो. कोणकोणते बाडी वगैरे इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर आपलं काय तर बघितलं आपण ऑप्टिमाइज्ड पर्चेसिंग. ऑप्टिमाइज्ड पर्चेसिंग म्हणजे काय, तर आता ज्या वेळेस
तू ॲज अ बायर काम करतो, ठीक आहे. डेली तुला फॉर एक्झाम्पल 1000 PO बनवायचे, तर तू मॅन्युअली बनवशील का? ठीक आहे. 1000 तर आपण एवढं मॅन्युअली शक्य नाही आहे, शक्य तर आहे, करू शकतो. एका दिवसामध्ये 10, 12, 50 PO बनवशील. बाकीचे उरलेले तुला नंतर बनवायचे, दुसऱ्या दिवशी परत 1000 बनवायचे, ठीक आहे. तर जनरली अशी सिच्युएशन असेल तुझ्याकडे. तर अशा वेळेस आपण ज्यावेळेस मल्टिपल PO आपल्याला बनवायचे, तर आपण काय करतो, युजली जे PO आहे आपण ते बॅकग्राऊंड प्रोसेसिंग बनवतो. बॅकग्राऊंड प्रोसेसिंग मध्ये काय होतं की आपण जॉब रन करतो, जॉब मध्ये काही पॅरामीटर्स असतात किंवा PR असतात, सिस्टम ते PR घेते आणि ते PR ला घेऊन सिस्टम ऑटोमॅटिकली PO बनवते, ठीक आहे. ही झाली तुझी नॉर्मली बॅकग्राऊंड प्रोसेसिंगची मेथड. आता आणि याच्याने काय होतं एक्झॅक्टली की जो बाहेर आहे त्याचं काम कमी होतं, की बाहेरला 1000 PO मॅन्युअली नाही करायचे, एखाद दुसरा वेगळा PO असेल जो रेग्युलर यूज होत नाही, तो PO बाहेर स्वतः बनवू शकतो. म्हणजे रेग्युलर PO आहेत, तर आपल्याला माहिती आहे की आपली MRP रन होते, MRP रन झाल्यानंतर आपले किती PR बनतात, ठीक आहे, किंवा तुझे PO बनवू शकतो, प्लॅन ऑर्डर बनतात, ठीक आहे. तर सिस्टम तर MRP ऑटोमॅटिकली रन करणार आहे बॅकग्राऊंड मध्ये, किंवा तू स्वतःहून जरी प्लांट लेवलला मेंटेन करतोय, MRP रन करतोय, त्यावेळेस तुझे 10-12 कमीत कमी PR बनतील किंवा जास्त बनतील, जेवढी मोठी लेंथ असेल, जेवढी मोठी तुझी रिक्वायरमेंट असेल, तुझं काय म्हणतात फिक्स लॉट साईज असेल, तुझे लॉट साईज प्रोसिजर जे असेल त्याच्या बेसवरती तुझे वेगवेगळे PR प्लॅन ऑर्डर वगैरे बनणार आहेत, ठीक आहे. तर सगळ्यांना तर तू मॅन्युअली नाही करू शकत. तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याकडे येते ऑप्टिमाइज प्रोसेसिंग. तर इथे आपल्याला जो PR बनवलेला आहे त्याला आपल्याला PO मध्ये कन्वर्ट करायचं, ठीक आहे. तर ते कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ते कुठले आहेत तुझ्याकडे, ME56, ME56, ME57, ME58, ME59M, हे 4 ट्रान्झॅक्शन्स आहेत का एक्झॅक्टली. तर 56 आहे तुझा असाइन डिपोजिशन, 57 आहे असाइन्ड अँड प्रोसेस रिक्विजिशन, 58 आहे प्रोसेस असाइन रिक्विजिशन्स, आणि 59 तुझा असतो, हा पण प्रोसेसिंगसाठीच आहे ॲक्च्युली, ऑटोमॅटिक PR to PO साठी आपण याला यूज करतो, किंवा याला आपण असे म्हणू शकतो ऑटोमॅटिक प्रोसेस असाइन्ड रिक्विजिशन्स. एक्झॅक्टली आता डिस्क्रिप्शन काय आहे बघू तुम्हाला, पण लक्षात नाही. हां, क्रिएट परचेस ऑर्डर्स ऑटोमॅटिकली, ठीक आहे. तर रिक्विजिशन्स म्हणजे तुझ्या परचेस रिक्विजिशन, ठीक आहे. असाइन म्हणजे काय, तर आपण PR बनवतोय, आपण सोर्स सब सप्लाय बघितलं, सोर्स डिटर्मिनेशन बघितलं, ज्या ज्या PR ला सोर्स डिटर्मिनेशन झालेलं आहे, म्हणजे त्याला व्हेंडर असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, काही ना काही असाइन झालेलं आहे, ठीक आहे. त्याची असाइनमेंटची प्रोसेस त्याला आपण म्हणतो असाइन रिक्विजिशन. काही PR तू अशा बनवला की त्याला असाइनमेंट झालेली नाही, ठीक आहे. मग त्याला जर तुला असाइनमेंट करायची आहे, म्हणजे त्याला तुला सोर्स डिटर्मिनेशन असाइन करायचं, सोर्स डिटर्माइन करायचा, तर त्या केसमध्ये आपण ME56 यूज करणार. हे डायरेक्टली सिस्टमवरती दाखवतो तुला. एखादा PR बनवू आपण, ME51, फॉर एक्झाम्पल 500, ठीक आहे. हा PR बनवला,
मला मी चेक करतो. इथे सोर्स माझा असाइन नाही आहे. ठीक आहे, मी याला सेव्ह करतो. मी अजून एक पी आर बनवतो. याला पण असाइन नाही. सर याला मी सोर्स डिटरमाइन करून घेतो. याला मी सोर्स डिटरमाइन केलेला आहे, म्हणजे हा माझा ऑलरेडी असाइन आहे. ठीक आहे, याला मी सेव्ह केला. अजून एखादा बनवतो. ठीक आहे, 4 ठीक आहे. आता माझ्याकडे एक टी कोड आहे ME56. ME56 मध्ये काय म्हणतोय, असाइन सोर्स ऑफ सप्लाय टू रिक्विजिशन. म्हणजे प्रायमरी काय करायचं मला, की असे परचेस रिक्विजिशन ज्याला सोर्स ऑफ सप्लाय असाइन नाही आहे, ज्याला व्हेंडर असाइन नाही आहे, ज्याला कॉन्ट्रॅक्ट असाइन नाही आहे, ठीक आहे, ज्याला शेड्यूलिंग ॲग्रीमेंट असाइन नाही आहे, अशा पी आरला तुला व्हेंडर असाइन करायचा किंवा कॉन्ट्रॅक्ट असाइन करायचा. ठीक आहे, तर इथे हे सगळे माझे सिलेक्शन क्रायटेरिया आहे. माझा ते आयडेंटिफाय करण्यासाठी की असे कोणते पी आर आहे की ज्याला मला असाइनमेंट करायची आहे. तर इथे मी काय काय करू शकतो, जर मला ऑलरेडी पी आरचा नंबर माहिती असेल तर पी आरचा नंबर टाकू शकतो. पर्टिक्युलरली परचेस ग्रुपचे बघायचे असतील ते टाकू शकतो, किंवा मटेरियल ग्रुपचे बघायचे असतील मटेरियल बघायचं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल मी मटेरियल घेतलं, मटेरियल टाकतोय मी इथे. परचेस ग्रुप काढला, स्कोप ऑफ लिस्ट हे नको आहे मला, ALB कोणत्या प्लॅनसाठी ते पण काढून घेतो मी. फॉर एक्झाम्पल प्लॅन पण नाही घेत. ठीक आहे, डॉक्युमेंट टाईप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही मला, फक्त फॉर एक्झाम्पल ह्या मटेरियलचे जेवढे पी आर आहेत त्यांना असाइन करायचं. इथे खाली माझ्याकडे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. असाइन परचेस रिक्विजिशन, त्याचा अर्थ काय होतो की असे परचेस रिक्विजिशन पण सिलेक्ट करायचं ज्यांना सोर्स ऑफ सप्लाय ऑलरेडी असाइन आहे. तर मला तर ते करायचं नाही, मी याला सिलेक्ट नाही करणार. ऑल्सो लिस्ट हेल्ड परचेस रिक्विजिशन, जे होल्ड केलेले आहेत ते पण सिलेक्ट करायचे, जे क्लोज झालेले ते सिलेक्ट करायचे. हे आपल्याला गरजेचं नाही. परत पार्टली ऑर्डर रिक्विजिशन्स, म्हणजे पार्शियली जर ऑर्डर केलेले असतील ते करायचे आहे का ते आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, रिलीज परचेस रिक्वेशन्स ओनली, म्हणजे अशा पी आर ज्या रिलीज ज्यांना अप्रुव्हल भेटलं. ठीक आहे, एनिवे आपण अजून रिलीज स्ट्रॅटेजी नाही बघितली, पण कन्सेप्ट मी तुला आधी पण सांगितलं आहे रिलीजचा काय असतो. म्हणजे आपल्याला अप्रुव्हल असेल त्याच पी आर सिलेक्ट करायचा. तर तशी कंडिशन टाकायची असेल तर आपण ती टाकू शकतो. त्यानंतर रिक्वेशन्स फॉर ओव्हरऑल रिलीज आणि आयटम, ओव्हरऑल रिलीज आणि आयटम वाईज रिलीज. हे तुझी हेडर रिलीज असते, आणि ही आयटम वाईज म्हणजे लाईन आयटम स्पेसिफिक जर रिलीज अप्रुव्हल पाहिजे असेल तसं सिलेक्ट करायच्या तर ते सिलेक्ट करू शकतो. आउटलाईन ॲग्रीमेंट रिक्वेशन्स, तर हे तुझे वेगवेगळ्या कंडिशन आहेत त्या तू सिलेक्ट करू शकतो. किंवा इथे एखादे प्रोडक्शन ऑर्डरच्या अगेन्स्ट तुला करायचं आहे. ठीक आहे, कॉस्ट सेंटरच्या अगेन्स्ट सेल्स करायचं तर त्या गोष्टी सेल्स ऑर्डर आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी सुद्धा तू टाकू शकतो. आता मला आपल्याला एनिवे
फक्त ह्या मटेरियलसाठी काय काय आहे. ठीक आहे, ज्या ओपन रिक्वेशन्स आहेत ज्यांना व्हेंडर असाइन नाही त्या बघायचं आहे. मी मटेरियल टाकलं, याला एक्झिक्यूट करायचं. फॉर द फुल रिलीज ओके, हे राहिलं. ठीक आहे, हे दोघं घेतो आणि याला एक्झिक्यूट करायचं. तर इथे आयटम ओव्हरव्ह्यूमध्ये मला क्लोज करतो परत. मला एवढ्या पी आर आहेत माझ्याकडे अवेलेबल. हे बघ, हा जो कॉलम आहे माझा, हा माझा पी आरचा आहे. तर एवढ्या पी आर माझ्या बनलेल्या आहेत ज्यांना ही त्याची क्वांटिटी आहे, ह्या पी आरची क्वांटिटी ही आहे, ह्या पी आरची क्वांटिटी ही आहे. ठीक आहे, एवढ्या पी आर आहेत. किती झालं आता, ह्या कोणी बनवल्या आहेत काय माहिती. तर एवढ्या पी आरला माझा सोर्स ऑफ सप्लाय असाइन नाही, माझा व्हेंडर असाइन नाही, म्हणून या इथे लिस्टमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, आता लेटेस्ट आपण कोणती बनवली, 400-500 वगैरे आपण बनवले आहेत. ठीक आहे, आता ज्या पी आरला मला सप्लायर सोर्स असाइन करायचा आहे, मी काय करणार, याला सिलेक्ट करणार. ठीक आहे, इथे खाली ऑप्शन माझा एडिट आयटम्स, इथे एडिट आयटम्समध्ये गेलो, इथे आयटम डिटेल्स, इथे सोर्स ऑफ सप्लाय, इथे माझा व्हेंडर वन असाइन झाला. किंवा जर असाइन नसेल तर मी ते सुद्धा क्लिक करू शकतो. माझा हा इथे असाइन झाला, त्याला मी सेव्ह करू शकतो. माझा हा जो पी आर, या पी आरला आता इथे ग्रीन सिग्नल दिसतोय, म्हणजे इथे सोर्स माझा असाइन झाला. हा सोर्स असाइन झालेला कुठे शो होतोय, इथे, इथे तो सोर्स दिसतोय. इथे फिक्स आहे तरी इकडे व्हेंडर दाखवतोय, मी इकडे का दाखवतोय ना, मला एकदा बघू दे मला एखादा. याला परत सेम प्रोसेस, असाइन सोर्स ऑफ सप्लाय, याला आता असाइन झाला. तर मे बी याने डिझायर व्हेंडरच्या बेसिसमध्ये ते दाखवत असणार आहे तो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तू अजून एखादा घेतला, अजून एखादा, जिथे काय असतं कंडिशन, की तुला लाईन आयटम बाय लाईन आयटम, म्हणजे एकानंतर एकाला घ्यायचं, इथे क्लिक करायचं. ठीक आहे, आणि इथे सोर्स ऑफ सप्लाय असाइन करायचं. ठीक आहे, आता इथे काय काय असाइन झालंय, जर या तिघं जर आपण बघितलं, ती याला 110003 असाइन झाला, याला विंडो 01 असाइन झाला, याला 11001 असाइन झाला. ठीक आहे, ही झाली तुझी नॉर्मल प्रोसेस, फक्त असाइन करायची. 56 घेतला होता ना. ठीक आहे, हा झाला तुझा 56, याला मी सेव्ह करतो. आता याला क्लोज करतो पूर्ण. ॲक्च्युली 56-57 दिसायला सेम होतं. 57 असाइन अँड प्रोसेस परचेस रिक्वेशन. असाइन अँड प्रोसेसमध्ये काय डिफरन्स होतो, अशा पी आर ज्यांना व्हेंडर असाइन नाही त्यांना आपण असाइन करू शकतो, आणि असाइनमेंट केली किंवा ज्यांना असाइन आहे त्यांना आपण प्रोसेस करू शकतो. प्रोसेस करू शकतो म्हणजे काय करू शकतो, त्या पी आरला आपण पी ओमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आता ते कसं करायचं, मी परत सेम कंडिशन टाकतो. मटेरियल माझा 2050. आता इथे मला असाइन परचेस रिक्वेशन सिलेक्ट करायचं, मला ह्या पाहिजेत कारण मला प्रोसेस पण करायचं होतं. ठीक आहे, तर मी हे घेतो. सॉरी, स्कोप ऑफ लिस्ट चेंज करावं लागेल. ठीक आहे, इथे माझ्या सगळ्या दाखवतोय की ह्या ज्या ग्रीन दिसत आहेत यांना माझा व्हेंडर असाइन आहे. ठीक आहे, आता इथे हा फिक्समध्ये का शो करतोय आय डोंट नो, पण जनरली ज्या ग्रीन दिसत आहेत तुला, ठीक आहे, त्या तुझ्या असाइन आहेत. इथे पण सेम तू ते करू शकतो. एखादा लाईन आयटम हा घेतला, याच्या एडिटमध्ये गेला, इथे सोर्स ऑफ सप्लायवरती क्लिक केलं, तुझा सोर्स ऑफ सप्लाय आला, याला सेव्ह कर. इथे तू असाइनमेंट करू शकतो, प्लस प्रोसेस करायची.
ठीक आहे. ठीक आहे, प्रोसेस करायचं आहे. तरी ते काय कशी ते असाइनमेंट नावाचा ऑप्शन आहे ते जाशील इथे जे तुझे वेंडर्स आहेत वेंडरच्या बेसिसवरती तुझं लिस्ट डिस्प्ले होते की इथे काय करतोय बघा. इथे ही पी आर होती तुझी, ह्या पी आरला 11003 झालेला आहे. ठीक आहे, परत 11003 ह्या पी आरला झालेला आहे बरोबर. बघ त्यानंतर हा पी आर याला वेंडर 01 झालेला आहे. नंतर हा पी आर याला 11,000 झालेला आहे. तर सिस्टम काय करते, ह्या लिस्ट मध्ये कोणत्या वेंडरला किती पी आर असाइन झालेले. मग आपण एक काम करू काय शकतो की एवढ्या पी आरचे वेगवेगळे पीओ बनवण्यापेक्षा हा जो एक वेंडर आहे 11003 याला जेवढे पी आर असाइन आहे तेवढ्या सगळ्यांसाठी एक पीओ बनवू शकतो ना आपण. ठीक आहे, सिस्टम तेच करते. आता इथे बघतो हा वेंडर आहे 11,000, याला नंबर ऑफ आयटम्स किती आहेत, 2 पी आर याला असाइन आहेत. 11003 ला किती असाइन आहेत, 2 असाइन आहेत. वेंडर 001 ला 1 पी आर असाइन आहे. ठीक आहे, आता मला फॉर एक्झाम्पल वेंडर 01 घ्यायचा. तुला जर क्रॉस व्हेरीफाय पण जर करायचं आहे वरती घेता येते हा किती म्हणतो 11,000 ला 2 आहे. ठीक आहे, थाउजंड होता ना 11,003 हे 2 झाले. हा एक 11,000चा एक आणि हा एक 11,000 हे 2 म्हणजे जेवढे ग्रीन आहेत ना तेवढेच कन्सिडर करतोय. ठीक आहे, हे फिक्स का घेतोय शोधावं लागेल. ओके, ते सुद्धा स्टोरेज लोकेशन पण नाही आहे. ठीक आहे, आता मी असाइनमेंट मध्ये जातो. मी सिलेक्ट करतो याला हा वेंडर 001. डॉक्युमेंट टाईप माझा पीओचा NB आहे. ठीक आहे, मी कंपनी कोड, करन्सी, डॉक्युमेंट टाईप, परचेस ग्रुप, किती पी आर इथे आहे, 1 पी आर असाइन याला. ठीक आहे, त्याला घेतली आणि इथे माझ्याकडे ऑप्शन आहे क्रिएट परचेस ऑर्डरचा. मी ते क्लिक केलं. मला सेम ME21 यांच्या स्क्रीनवरती आणतो. याला सिलेक्ट करायचं. ही पी आर होती माझी ओपन, हिला घेतली, हिला अडॉप्ट करायची. ठीक आहे, हिला अडॉप्ट केली. डिटेल चालू आहे माझ्या 2050, पीओ क्वांटिटी 912, 20 रुपये आणि याला मी सेव्ह. स्टँडर्ड पीओ हा माझा क्रिएट झाला 242. ME23 मध्ये तू याला डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, वेंडर 001, क्वांटिटी त्याची 912 होती. आता जर मी याला रिफ्रेश करतोय, कोणता होता 252 बरोबर. ठीक आहे, याला बॅक जातो, मला परत आता रिफ्रेश करतो. 251 आहे, 200 नंतर 77 आहे. 252 इथे लिस्टमध्ये नाही का, तर तो असाइन झाला, सॉरी तो प्रोसेस होऊन गेला. ठीक आहे, हा होता तुझा ME57. इथे पण बघू शकतो ME57 काय तो असाइन्ड अँड प्रोसेस. आता नेक्स्ट आहे तुझ्याजवळ ME58. 58 मध्ये काय, ही सिस्टम फक्त काय करते, असाइन्ड परचेस रिक्वेशनलाच कन्सिडर करणार आणि त्याला प्रोसेस करणार. ठीक आहे, म्हणजे इथे ऑलरेडी मी जर मटेरियल टाकलं, कुठे इथे मटेरियल नाही का इथं, प्लॅन टाकतो मी P001, मटेरियल नाही आहे. ठीक आहे, मटेरियल कसं काय दिलं आहे. एनिवे या प्लांटमध्ये जेवढ्या माझ्या पी आर असाइन्ड आहेत, ठीक आहे, त्याच सिलेक्ट करायचं आणि त्यांना मला कन्वर्ट करायचं. तर मी याला सिलेक्ट करणार, मला कंटिन्यू केलं. एवढ्या माझ्या पी आर आहेत अवेलेबल ज्यांना वेंडर असाइन आहे. ठीक आहे, यांना वेंडर असाइन आहे. तर याला जर मला करायचं, याला सिलेक्ट करणार मी, इथे जाणार तर असाइनमेंट सॉरी सिलेक्ट नाही करायची गरज. इथे तो सेम दाखवतो जसं अगोदर होतं सेम तसंच. हे 2 वेंडर होते, याला घेतलं,
इथे 2 पेअर आल्या. मी पहिली पेअर घेतली, हिला अडॉप्ट केली, एक लाईन आयटम माझा इथे अपडेट झाला. दुसरी पेअर घेतली, दुसरी अडॉप्ट केली, दुसरा लाईन आयटम माझा अपडेट झाला. इकडे रेफरन्समध्ये परचेस रिक्वेशनचा नंबर तुला दिसतो. ठीक आहे, इथे असाईन झाली. परत क्वांटिटी एकाची 1218, दुसऱ्याची 200. ठीक आहे, मी याला सेव्ह करतो. माझा याचा पण पीओ रेडी झाला. जर मी याला परत रिफ्रेश केलं, इथे 5 PR आहेत. ठीक आहे, याला रिफ्रेश करतो, माझे 3च PR उरले. ठीक आहे, ही सिंपल प्रोसेस एवढी होती. आता याच्यानंतर लास्ट आहे ME59N. इथे काय ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ परचेस ऑर्डर फ्रॉम रिक्वेशन. ही थोडीशी वेगळी प्रोसेस आहे. इथे तुला काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन काय आहेत ME59 साठी, किंवा आपण याला म्हणतो प्रेरिक्विजिट. ठीक आहे, तर ते प्रेरिक्विजिट्स काय आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला आहे तुझं ऑटोमॅटिक पीओ चेकबॉक्स कुठे असायला पाहिजे? तर मटेरियल मास्टरमध्ये, मास्टर परचेसिंग. ठीक आहे, मटेरियल मास्टरच्या परचेसिंग मध्ये ऑटोमॅटिक पीओ चेक तुझा चेक असायला पाहिजे. सेम तुझा ऑटोमॅटिक पीओ चेक असायला पाहिजे सप्लायर मास्टर परचेसिंग. ठीक आहे, हे 2 वेबसाईट. आणि इथे तुला कंपल्सरी असाइन्ड PR पाहिजे. असाइन्ड PR म्हणजे अशी PR जिला ऑलरेडी व्हेंडर असाइन्ड आहे. ठीक आहे, या 3 गोष्टी तुला पाहिजे. आता आपला मटेरियल बघू आपण. MM02 2050 परचेसिंग प्लांट 001 स्टोरेज लोकेशन म्हणजे कामात नाही माझा. ठीक आहे, तर इथे परचेसिंग व्ह्यू मध्ये आपण सध्या हा इथे तुला ऑटोमॅटिक पीओचा चेक फील्ड दिसते, याला मी चेक करणार. ठीक आहे, ही ऑटोमॅटिक पीओ झाला मटेरियल मास्टरमध्ये, याला सेव्ह केलं. त्यानंतर माझे वेगवेगळे व्हेंडर आहेत त्यामध्ये. ठीक आहे, व्हेंडर कोणते आहेत? MVP मध्ये गेलो, 1100 पासून सुरुवात करू आपण. 00. आता माझ्या सोर्स ऑफ सप्लाय मध्ये वेगवेगळे व्हेंडर्स असणार आहेत. तर जे पण व्हेंडर आहे सगळ्यांसाठी मला काय करणं आहे, मी याचा परचेसिंग मध्ये जातो, चेंज परचेसिंग. हा व्हेंडर ह्या परचेसिंग मध्ये इथे ऑटोमॅटिक परचेस ऑर्डरचा इथे फील्ड आहे. ही फील्ड माझी चेक पाहिजे. ठीक आहे, याला मी चेक करतो, याला मी सेव्ह करतो. नॉट सेव्ड असं कसं काय? कस्टमर वेंडर इंटिग्रेशन post processing PPO is active. The update of the supply data is delayed after technical on commit when specific data updated directly after.
एकदा ट्राय करून बघू का अपडेट होत नाही. हे आपल्याला नाही वाटत आहे, काहीतरी वेगळंच आहे. एखादा दुसरा याला एक्झिक्यूट करून होत आहे का? अकाउंट ग्रुप 11/05. आपला अकाउंट ग्रुप जरा नाहीच येते. अकाउंट टू ऑलरेडी एक्झिस्ट अकाउंट 7. हे हा होतो ना आपला CVI03. हे बिझनेस पार्टनर वेगळे आहेत. आपला हा आहे ओके CVI04. PO box is required entry field. ओके रिमूव्ह झाला का PO box? जनरल डेटा purchasing automatic PO so ओके चेंजेस सेव्ह झाले. ऑटोमॅटिक PO आहे. दुसरा वेंडर घेतो 001 ऑटोमॅटिक PO सेव्ह. परत तोच इशू. मला कोणी रिकामी कामं केली काय माहिती. परचेसिंग ऑटोमॅटिक परचेस ऑर्डर सेव्ह. एकदा मला बघू दे 57 मध्ये कोणकोणते वेंडर आहेत. आणि 58 नाही 56 57 58 ओके हां करेक्ट. 11,000 असं ठीक आहे. एकच वेंडर आपला उरलेला आहे. तर आता आपण ME59 करू शकतो. इथे बॅक ME59 ऑटोमॅटिक PO क्रिएशन फ्रॉम रिक्वेशन किंवा याला आपण म्हणतो PR to PO कन्वर्जन. ठीक आहे ऑटोमॅटिक. इथे मी हा प्लॅन घेतला. परचेस ऑर्ग अगोदर कन्वर्ट होत आहेत की नाही होत वगैरे ते करण्यासाठी आपण टेस्ट रन घेऊ शकतो. हे वेगवेगळे पॅरामीटर आहेत. नवीन परचेस ऑर्डर पर कंपनी कोड बेसिस करायची की पर कॉन्ट्रॅक्ट करायची, पर डिलिव्हरी डेट करायची. पर रिक्वेशन घेतला तर प्रत्येक रिक्वेशनला एक PO बनेल. ठीक आहे. मला पर कंपनी कोड घेतली तर माझे जेवढे पण बॅकएंडमध्ये PR असतील तेवढ्यांसाठी एकच PO बनेल. ठीक आहे. त्या हिशोबाने तू करू शकतो. प्रत्येक प्लांट वाईज एक बनवायची की नाही बनवायची हे सगळे पॅरामीटर तुझे इथे आहेत. शेड्यूल लाईन जनरेट करायचं असतील तर हे करू शकतो. ठीक आहे. मटेरियल इथे परचेस रिक्वेशनचा नंबर टाकू शकतो किंवा इथे मटेरियल टाकू शकतो. आता मी एक काम करतो तर मटेरियल टाकतो 2050. इथे परचेस वर्क काढून घेतो, प्लॅन पण काढून घेतो. मटेरियल टाकला. जर मला PR माहिती असेल तर मी डिरेक्टली PR टाकू शकतो इथे. ठीक आहे. टेस्ट रनमध्ये आला मी रन केलं तरी ते काय म्हणतोय गं टेस्ट सक्सेसफुली रन झाली आहे आणि याने 2 PR कन्वर्ट केलेले आहेत 277 आणि 279. ठीक आहे. त्याने ते कन्वर्ट केलं सक्सेसफुल आहे. एनिवे आपण टेस्ट रनमध्ये केली होती म्हणून PO नाही बनला. आता मी याचा टेस्ट रन काढतो. त्याला एक्झिक्यूट केलं आणि ठीक आहे इथे रन झाला हा.
ही माझी परचेस ऑर्डर क्रिएट झाली. हे 2 PR आहेत. घेतो मी मिनटं. डोळ्यात लागलं काय माहिती. इथे गेलो 2 लाईन आयटम. 2 PR इथे तुझ्या असाइनमेंट. एक 400चा, एक 390 हे आपणच बनवले होते आता रिसेंटली. तर असा तुझा PO ऑटोमॅटिकली बनतो. अगोदरच्या प्रोसेसमध्ये डिफरन्स काय होता की तुला एक लाईन आयटम सिलेक्ट करायची होती आणि तिला जनरेट PO करायचा होता. इथे तुला काहीच करायची गरज नाही. इथे फक्त कंडिशन आहे तुझे जे PR आहेत त्या असाइन पाहिजे आणि M59 मध्ये जे आपले ते प्रिरिक्विजिट आहेत 2 अजून. मटेरियल मास्टरमध्ये ऑटोमॅटिक PO क्रेडिट पाहिजे आणि सप्लायर मास्टरमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक PO त्या वेंडरसाठी अपडेटेड पाहिजे. ते असतील तर तुझा PO त्या ट्रान्झॅक्शनने ऑटोमॅटिकली बनतो. आता जनरली काय करतात लोक, MRP थ्रू आपले PR बनतात. ठीक आहे, PR बनले, आपलं सोर्स स्टेटमेंट असणार, कोटा असणार किंवा इन्फो रेकॉर्ड असणार, त्याच्या बेसवरती आपले PR बनले की त्यांना सोर्स आपला असाइन होऊन जातो. मग त्यानंतर आपले बॅच रन होतात, बॅच जॉब रन होतात. बॅच जॉब कशासाठी रन होतात? ME59 यांसाठी, PR to PO कन्व्हर्जनसाठी. प्रत्येक तासाला किंवा दिवसातून एकदा. ठीक आहे, असं बॅच रन होणार, जॉब रन होणार आहे. आणि तो जॉब रन झाल्यानंतर ऑटोमॅटिक असा PO बनवतो. ठीक आहे, आता जरी इथे बघितलं तू हेडरमध्ये नाही, इथे कुठे दिसतं ते कोणी बनवलं आहे म्हणून. एन्व्हायरमेंट, हेडर चेंजेस, आयटम सिलेक्ट करतो, डॉक्युमेंट आयटम चेंजेस नाही. पण इथे ॲक्च्युली ना त्यावेळेस आपण PO बनवतो तर सिस्टमचं नाव ज्यावेळेस जॉबने बनते ना PO त्यावेळेस सिस्टमचं नाव दाखवते की हा PO कोणी बनवलेला आहे. ठीक आहे, तर ही प्रोसेस होईल तुझी PR to PO वगैरे रेग्युलर वेंडर. सोर्स डिटर्मिनेशन इथे बऱ्यापैकी संपला असं समजा.